हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. आणि रिअली मी सांगू खरं म्हणजे मला आज एकदम परफॉर्मन्स प्रेशर आलं आहे. एकदम असं काय बोलू आणि काय नाही असं झालं आहे. तर आजचा व्हिडिओ, आजचा पॉडकास्ट एकदम वेगळं असणार आहे. जसं की हे म्हणतात ना की आजचं एकदम वेगळं असणार आहे आणि काहीतरी एकदम वेगळं, तसं माझं पण आजचं पॉडकास्ट एकदम वेगळं असणार आहे, ह्याची मी तुम्हाला फुल गॅरंटी देते. आणि आज सगळं मिक्स असणार आहे. तर आता तुम्ही ते विचार करायचा की मी कुठला पॉईंट कुठे बोलली आहे, काय बोलली आहे, काय. कारण का आता तसं बघायला गेलं तर मी पण यांच्यासारखे असे 3-4 व्हिडिओज छापू शकते. बोंबाडने तर 2-3 व्हिडिओ एकाच ह्याचे छापले आहेत. अजून कंटिन्यूड आहे, टू बी कंटिन्यूड, म्हणजे ती अजून छापणार आहे. तर तिचे ते 2-3 व्हिडिओज, बोचीचा एक व्हिडिओ, त्याच्यानंतर ह्या मावशीचा एक व्हिडिओ, आणि ते कुठलं एक आलं आहे गावठी भिकमंगी, तिचा एक व्हिडिओ, असं मिळून असे 5-6 व्हिडिओ. तर मी पण असं स्पेशल एक एक मावसाडचा एक, बोंबाडचा एक, गावठी भिकमंगीचा एक, असं करून असे मी 5-6 करू शकते. पण नको म्हटलं, कारण आपल्याला एवढी हाव नाही ना. आणि आपल्याला असं काय आपण लोकांना वेडा बनवायचे, तोत्या बनवायचे, असं आपलं कामच नाही ना. आपलं क्लिअर कट काम असतं. म्हणून मी हा एकच व्हिडिओ बनवणार आहे, एकच पॉडकास्ट बनवणार आहे आणि एकच पॉडकास्टमध्ये सगळं काही बोलणार आहे. बोंबाडवर येऊ शकतो ऑफकोर्स. आता आपलं बोंबाडची सिरीज चाललेली आहे म्हटल्यावरती बोंबाडवर येऊ शकतो पुन्हा उद्या. त्याच्यामध्ये आपला नेक्स्ट पार्ट वगैरे तिने काय टाकलं आहे तर ते आपण बोलू. बट ह्यांचं आजचं जे काही झालं आहे त्याच्यावर आपला मात्र एकच व्हिडिओ. तर चला मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया. Hey, you all lovely and beautiful people. This is the new day. This is the new start, and the new start with all you lovely and beautiful people. आणि आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. आज मी अजून लोंबणार आहे. मी लोंबत्या, मी काळा मनुका. आज मी अजूनच लोंबटेगिरी करणार आहे. मला काही कामधंदे नसतात. मी घरातच असतो, कॅमेरा मारत असतो. बघा माझा बागा बॉय कसा उभा आहे पोट काढून, आणि मी कसा त्याच्या मागे काळा मनुका. तो मला घाबरतो ऍक्च्युली. बागा बॉय पुढे असा पोट काढून पोचू आत घेऊन उभा राहतो, कारण का मला मागणं घालायची सवय आहे. कधीही मागणं घालू शकतो, म्हणून मी असं करतो. बागा बॉय माझ्या बरोबर नाइंसाफी करतो. एनिवेज, आज बघा तुम्ही काय होणार आहे पुढे, आणि बोचू कुठे कुठे जाते आहे आपला चाबू घेऊन, ते तुम्हाला दिसणारच आहे. सो स्टे ट्यून फॉर इट. अँड येस. श्री स्वामी समर्थ. आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला आणि आनंदाचा जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. आणि आज मी माझ्या मनातल्या कशा सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते आणि ह्यांची सगळ्यांची कशी वाट लावते ते तुम्ही बघणारच आहात. तर आता खूप मजा येणार आहे. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. ह्यांची एक खास गोष्ट मी बघितली, हे लोक एकमेकांच्या व्लॉगमध्ये वेगळेच दिसत आहेत. म्हणजे रियालिटी यांची दिसून येते एकमेकांच्या व्लॉगमध्ये. स्वतःच्या व्लॉगमध्ये कसे दिसत आहेत बघा, आणि इतरांच्या व्हिडिओजमध्ये कसे दिसत आहेत बघा. आणि अंड्यांनी ॲज युजल कॉमेंट केलेली आहे. तर अंड्यांनो, मला काहीही फरक पडत नाही की काय म्हणजे मिळून करतायत. आणि खूप हे काय आता तुम्ही बघताय अंडे, हे माझ्यासाठी नाही आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला कसं तोत्या बनवतायत. सगळे मिळून सगळं एकाच प्रकारचं कॉन्टेंट छापून आणि सगळेजण तेच व्हिडिओ टाकून कसं तुमच्या अगेन्स्ट प्लॉटिंग होत आहे आणि तुम्हाला येडा बनवायची कशी स्कीम तयार होते ते तुम्ही बघा. मला काहीही फरक पडत नाही. माझं काम आहे. मी आज नाही, काल नाही, कधी रोजच मी त्यांच्यावरच पॉडकास्ट बनवते. माझं कॉन्टेंटच ते आहे. त्याच्यामुळे त्यांनी एकत्र भेटू देत, नाहीतर वेगवेगळे राहू देत. मी तर माझं कॉन्टेंट बनवतच राहणार आहे. पण तुमचं कसं काय तोत्या काढतायत, तुमचं कसं काय, तुम्हाला कसं काय सेमच कॉन्टेंट आणि कसं येडा बनवून कसं तुमची माझ्यावर डिस्कशन झालं की नाही तो मुद्दाच नाही. डिस्कशन काय झालं आहे माहिती आहे की या अंड्यांची आम्ही कशी मारतो, या अंड्यांची कशी मजा घेतो. आणि टॉप ऑफ दॅट आपण तर घेतोय, आपण पण कमवतोय आणि ती गॉसिप गर्ल पण कमवते. ती पण कमवून घेते आपल्या अंड्यांवर. कसले अंडे आहेत, 1 नंबरचे तोत्या अंडे, कशी मजा आली आहे. वाह. मला ना खरं ना असं म्हणजे काही फिलिंग नाही आली. पण मला ना जेव्हा हे बघितलं ना तेव्हा मला जेन्युइनली ना अंड्यांची कीव आली यार. म्हणजे असं वाटलं की अंडे तुमची तर मागून पुढून ठोकतायत ते लोक एका बाजूने आणि मी एका बाजूने, आणि तुम्ही काय मधल्यामध्ये. रे बाबा, माय दे भिकारी कुठचे. आणि त्या बोंबाडच्या थोबाडावर 12 वाजलेले आहेत. काहीतरी झालेलं दिसतंय मोठं कान, टरा आणि फर्रा. आणि मला मुळात एक गोष्ट कळत नाही आहे की बापरे, बाईला सगळीकडे भेटायला, सगळीकडे भटकायला, शॉपिंग करायला वेळ आहे, पण आईला भेटायला, सासूला भेटायला वेळ नाही आहे. आणि हे अंड्यांच्या लक्षात येत नाही. अंड्यांना अजिबात असं विचारावं असं वाटत नाही की का बाई तू सासूला भेटायला नाही गेली. आईचं तू सांगितलंस, पण सासूचं काय.
तर ते काय कोणाला काही प्रश्नच पडत नाही, कारण अंडे पण असेच दिसत आहेत घरफोडे. स्वतःच्या घरात आधी फोडून कामधंदे काय न करून असेच इकडे तिकडे भिका मागत त्यांना घरादारांनी टाकलेलं आहे म्हणून ताईची चाटत असतात. आणि ताई पण तसलीच, म्हणून असल्यांचे भक्त आहेत हे असले हे फालतू लोक आहेत ना, ह्यांचे भक्त आहेत. कोणाचं एकाचं धड आहे का सांगा? हे असले प्रश्न अंड्यांना पडतच नाहीत. आता चला, आपल्याला सगळी स्टोरी माहिती आहे हिची, आगापिछा सगळं जे आपण सत्यच बोलत असतो त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे, पण अंड्यांना माहिती नाही ना. मग अंड्यांना हा प्रश्न कसा नाही पडत? याचा अर्थ अंड्यांना सगळं माहिती आहे, पण अंड्यांना ते कबूलच करायचं नाही आहे, कारण अंडे अंध आहेत, अंध. त्यांचे डोळ्यावर, कानांवर आणि सगळीकडेच पट्टी लावलेली आहे, बुच लागलेली आहे अंड्यांची. आणि कोणीतरी अंडीने बोचूच्या खाली कॉमेंट केली आहे ना, बोचूच्या खाली, हा बोचूच्याच डांगीच्या खाली कॉमेंट केली आहे की ताई असं तसं, आणि ती आता तुमच्यावरती पॉडकास्ट करेल. तर मला तिला हेच सांगायचं आहे, बाई मी करतेच, ते काय तू सांगायची गरज नाही आहे. सिया तुम्हारा कैसे सिया डांग, हाँ फटेला, वो देखो तुम्हारे माँ बाप ने तुम्हारा नाम सिया रखा है ना, कुछ सोच समझ के रखा है, तो है ना तुम्हारे पास सुई धागा, तो अपना फटेला सियो, दूसरे के फटेले में बोलने वाली थी अभी, तुम्हारा डांग मत डालो फटेला. तर तिथे कोणीतरी असं कॉमेंट केली आहे, त्या कॉमेंटला रिप्लाय म्हणून की बोंबाडच्या थोबडावर 12 का वाजलेत. पण बोंबाडची का फाटली आहे? ती एकदम अंडर कॉन्फिडंट दिसते. काय माहिती आहे ताई, जे असतं ना ते आपण जगाला भासवू शकतो, पण स्वतःला तर माहिती असतं ना रियालिटी. त्याच्यामुळे तिच्या तोंडावर 12 वाजलेत, कारण तिचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. आणि अगेन तिने मला प्रूव्ह केलं आहे की जे मी बोलते तेच खरं आहे. निब्बर गेंड्याच्या कातडीची बाई, गेंडा आता हिच्यावरती केस ठोकणार आहे की माझ्यापेक्षा पण माझी उपमा हिला देऊ नका, या गेंडीला, ही डबल गेंडी आहे. म्हणजे इतकी नेक्स्ट लेवलची बिनलाजी बाई मी आयुष्यात पाहिली नाही आहे. खरंच मंडळी, खरंच म्हणजे शब्द नाही आहेत आता मला हिला देण्यासाठी. हिला कुठली उपमा देण्यासारखी नाही आहे. तुम्हाला कुठला उपमा आठवतोय ना तर द्या, आज कॉमेंटमध्ये भरभरून द्या आणि सांगा तुम्ही. हिला वेगवेगळी विशेषणं लावा. हिला घरचे नाही, दारचे नाही, कोणी नाही विचारत. इथे कमवायला आली, इथे टाकलेलं खायला आली ती बाई. खोटारडी, भामटी, भुरटी असे ना, म्हणजे हिला सोललं पाहिजे अक्षरशः. इतकी खरंच म्हणजे आता तुम्ही माझ्या बोलण्यावरूनच समजू शकता की काय लेवलचे आणि कुठले हे अंडे हिला सपोर्ट करताय. हिला ना माहेरचे आहेत, ना घरचे, ना दारचे, ना सासरचे तर सोडूनच द्या. माझी मम्मा आलेली, मम्मा पाय लावून पळाली असती तर एक पूर्ण आठवडा राहिली असती जोपर्यंत लेक आहे. पूर्वी तर असंच व्हायचं ना, पूर्वी तर आईकडनं पाय नाही निघायचा. आणि आत्ता काय झालं, आईला एक क्षण पण नाही थांबवलं हिच्यासाठी. हिची आई कधी हिला भेटायला आलीच नव्हती, खोटारडी बाई. आणि दुसरी गोष्ट, आता कुठे गेलं हिचं भाच्यावरचं प्रेम? मी टाईम स्पेंड करते, नुसतं त्या वहिनीच्या जीवावर नुसती थाय नाचायला आली ही बाई निर्लज्ज. इतकं म्हणजे कसं काय, ते 6 महिन्याचं बाळ आहे त्या बाईच्या घरामध्ये नुसती ही त्रास द्यायला आली. इतका पैसा आहे ना गं, दीडदमडीची, तर राहायचं होतं ना कुठेतरी व्यवस्थित. जरा बुक करायची होती अपार्टमेंट वगैरे, तिथे राहायचं होतं. नुसतं सकाळची उठते, मला आता इथे जायचं आहे, आणि मी तर सकाळी उठले आणि मी तयार झाले, मी एकदम वेळेत तयार झाले, मला लवकरच निघायचं होतं, आणि आता मी चहा घेते, आता मी फ्रेश होते. सगळं स्वतःचं, कोणाच्या जीवावर. हे ना तुझं पहिलं आणि शेवटचं त्यांच्या घरातलं. त्याच्या पुढे ती पण तुला उभी करणार नाही. बस झाली तुझी नाटकं, स्वतःचं स्वतः बघ बाबा. एवढं आहे तर तगडक दुसऱ्यांना त्रास देण्यापलीकडे बाकी या बाईचं काहीही अजिबात कर्तव्य नाही आहे, कसलंच काही नाही आहे. कर्तव्य शून्य बाई. लाज वाटली पाहिजे तुला. सरळ आपलं तोंड उचकटून जातेस ती, कुठे पण उठते आणि ती गिळतेस ती. तिने पण ना आता नको, तुझा स्वभाव सगळे ओळखून आहेत ना, म्हणून तिने ह्या वेळेला सोडून दिलं असेल, इग्नोर केलं असेल. जाऊ दे, आता आली तर आली, पुढच्या वेळेला बघ. तुला कल्टी नाही दिली तर बघ, तिने तुला ती पण हाकलवून काढते की नाही बघ. डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली तुला उभंच करणार नाही आहे कोण. आणि ही पण चांगलंच ओळखून आहे, त्याच्यामुळे ही सतत बोलते की आता माहिती नाही माझा कधी येणार आणि मला माहिती नाही ते. आणि मूळ उद्देश हाच आहे हिचा येण्याचा इथे, की हिला ते होतं ना काहीतरी, मला डिप्रेशन येतं, हे ते, तर हिला थोडं फ्रेश एअर
घेण्यासाठी किंवा थोडं बरं वाटण्यासाठी आता कुठल्या तोंडाने येणार ना. म्हणून असं काहीतरी माझं महत्त्वाचं काम आहे जे मी सांगू शकत नाही, तसं काहीतरी बहाणा काढून हिला पाठवलेलं आहे. का खरं तर ते तिघं पण येऊ शकत होते, पण ते आले नाहीत. कारण का भीक लागलेली आहे, तर ते खर्च पण झाला असता, खर्चापरी खर्च. आणि मग ते अजून प्रश्न निर्माण झाले असते की सगळेच का नाही जात आहेत, किंवा सगळेच मण्यार आईला नाही भेटत आहे का, किंवा काय. जसं मशालला लोक विचारतात ना आईची, तर तिच्या आईची तसं ह्याला पण विचारा, तुझ्या आईची का नाही आठवण येत तुला, असं मण्यारला पण विचारा. अंड्यांनो, नुसते आपले इकडे तिकडे आई फोन घेऊन घालत असतात ते कमेंट. आणि काय लोकांना सांगते की रिकाम्या हाती जायचं नसतं ना, तुम्हाला तर माहितीच आहे, जेव्हा आपण कोणाला पहिल्यांदा भेटतो तर रिकाम्या हाती जाऊ नये, तर म्हणून मी चॉकलेट आणले. सगळ्यात सस्ते चॉकलेट्स आहेत ते, सगळ्यात सस्ते. आणि मग तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे असं बोलून मग कशाला सांगते, सगळ्यांना माहिती आहे तर मग माहिती आहे ना, मग तू कशाला परत तीच गोष्ट सांगते. आणि काय तुला एवढं माहिती आहे की आपण असं भेटणार आहे, आणि हे तर तुमचं ठरलेलंच आहे, हे तर मलाच माहिती होतं. मी कालच बोललेली की नाही, काल मी बोलली, काल बोंबाडचा दिवस होता, तरी मी पॉडकास्ट केला नाही. जरी म्हणत होती की नाही आमचं कॅन्सल झालंय, कालच्या व्हिडिओमध्ये बोलत होती की कॅन्सल झालं वगैरे, तरी मला माहिती होतं की ह्या दोघी जणी तरी खायला येणारच, यांचं काय. आणि ती मावसाड अखंड भिकारी संघटनेची अध्यक्ष, ती तर कुठे मागे राहणारच नाही, त्याच्यामुळे हे होणारच. म्हणून मी म्हटलं की एक दिवस थांबा, उद्या आणते पॉडकास्ट. आणि तसंच झालं. आणि ही काय घेऊन आली त्यांच्यासाठी, त्या दोघींना तर काय दिलेलं दिसतच नाही, काय ते चॉकलेटच दिलं असेल, जसं हिला दिलं, देऊन तेच दिलं असेल. अगं किती गोष्टी आहेत देण्यासारख्या, तू काय आणलं ग, माझ्याकडे एवढं लगेज आहे, माझ्याकडे एवढं लगेज आहे, आणि मला फक्त घेऊन जायला आहे तुझ्याकडे, द्यायला काय नाही, दानत लागते त्याच्यासाठी. कसली ग फ्लक्झमबर्गची भिकारण. तर अशा रीतीने एक न्यू बॉम्बे सोबो भिकारण, आणि एक गटाराच्या अलीकडली भिकारण, आणि एक फ्लक्झमबर्गची भिकारण, असे सगळे भिकारी संघटना एकत्र आलेली आहे. आणि काय करतायत काय, म्हणजे काही करा यार, त्याच्याशी मला काही घेणं देणंच नाही, म्हणून मी त्या टॉपिकवर काही बोलणारच नाही आहे. कारण मला माहिती आहे, आणि हे आता क्लिअर झालेलं आहे की ह्या लोकांनी तर किती प्लॅनिंग, प्लॉटिंग, आणि किती ते काय केलं असेल. आणि जे आतापर्यंत आपण असं कॉमेंट्स म्हणा किंवा काही गोष्टी, प्रायव्हसी कंप्लेंट वगैरे, हे सगळं मिळून मिसळून असं दुःख दर्द मिलके बाटेंगे. पण अगेन यार, तुम्ही लोकांनी मला मोठं केलंय. म्हणजे खरं सांगायचं तर बघा, आता अंड्यांनो, डोळे अक्कल तर तुम्हाला नाहीच आहे, पण जरा बघा तुमच्या खोपडीत घुसतंय का. या सगळ्यांना ना मी एकटीच भारी आहे, एकटीच. मला एकटीला त्रास देण्यासाठी, माझं तोंड बंद करण्यासाठी किती जण एकत्र येतात. आणि किती म्हणजे हे तर आता भेटलेत, ह्यांच्या व्यतिरिक्त पण कितीतरी जण आहेत, यांनी किती वेळेला आपल्या तोंडून बोललेले पण आहेत की ह्या दादाला कॉल केला, मग त्याची मदत घेतली, मग ह्याला हे केलं, म्हणजे तो भुरग्या आहे, डुक्कर, त्याच्यानंतर तो पकाव आहे, तो फेकेवी आहे, कितीतरी जण आहेत, अजून चड्डी आहे, अजून असं म्हणजे फुल यांची गँग आहे. आणि हे सगळं करून पण हे लोक कारण का शेवटी काय असतं ना, एकीचं बळ सगळीकडे कामी येत नाही. सत्य आहे ना, ते त्याच्याहून, सत्याचं बळ एकीच्या बळापेक्षाही मोठं असतं. सो सत्यमेव जयते, सत्याचा विजय होतो, सत्याचा विजय असो. बोंबाड मोठी सांगत होती ना की एकमेकांना मदत केलीच पाहिजे, आणि आमचे काय वेगवेगळं कॉन्टेंट असतं, सगळेजण आपापल्या क्षेत्रात पुढे आहेत, सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये काहीतरी असं करतायत आणि काहीतरी अचीव्ह केलं आहे, पण आमचं सगळ्यांचं असं वेगवेगळं काहीतरी कॉन्टेंट असतं, आणि आम्ही एकमेकांना धरून चालतो आणि एकमेकांबरोबर असतो. मला असं वाटतं की एकटंच पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा फायदा करून आपण सगळ्यांना एकत्र घेऊन गेलं पाहिजे, एकत्र घेऊनच जा. जसं तुझ्या खानदानाला घेऊन डुबलीस ना, तशी एकदाची या DBS ला घेऊन पण डूब. अगेन मंडळी यार, म्हणजे मी म्हणते का या बाईसारखी हिला बोलवतं कसं, ही हकते कशी तोंडात ना प्रत्येक वेळेला. किती घाण, म्हणजे किती काय बोलू मी आज. मला हिच्याबद्दल जितकं तुम्ही परमोच्च कोटीचं लेवलचा विचार करू शकता ना, इतकी घाणेरडी बाई आहे, इतकं घाण बोलू शकते मी हिच्यासाठी. एकत्र घेऊन जाणं, एकत्र राहणं, एकत्र पुढे जाणं, माणसाने एकाच स्वतःच नाही सगळ्यांचा विचार. अगं बाई, कुठल्या तोंडाने बोलतेस तू, हगऱ्या तोंडाने नको तोंड उघडूस, उघडलं तरी वास येतोय. घाणेरडी कुठची, जिथून आलीस ना निकल ऑडियन्स. आणि काय एकमेकांची लाल करत होत्या, बोचू द बॉगा बॉय कशी वाटत होती. आणि ती मावसाड, बाप रे बाप,
सगळ्यात म्हणजे ना सगळ्यात वर्स्ट कोण वाटत असेल ना मला विचाराल पर्सनली तर मावसाड वाटत होती. म्हणजे ती कोणाच्याच व्हिडिओत चांगली नाही वाटत आहे. हे तरी आपापल्या व्हिडिओत तरी काहीतरी स्वतःला फिल्टर मारून काहीतरी केलंय त्यांनी, प्रेझेंटेबल बनवलंय. पण मावसाड एक अशी व्यक्ती आहे जी सगळीकडे इक्वली खराब वाटते, इक्वली घाण वाटते. म्हणजे काय ते चप्पल घातले आहेत बर्किन्सचे, तिला वाटतं आपण सगळं काहीतरी असं ब्रँडेड घातलं म्हणजे आपण ह्यांच्या लेवलला किंवा आपण पण असं रिच आहोत असं आपण दाखवू शकतो. पण मावसाडे राहू दे बाई, तू लायकीत गटाराच्या अलीकडे येडीबाई, हट हुर्र पागलबाई. काय अवतार केलेला. अगेन पोलीस मामांचा बेल्ट लावून आलेली, तो बेल्ट झिजून बारीक झाला. एकच स्टाईल येते हिला, आपला तो बेल्ट लावायचं आणि फिरायचं. आपलं हिला वाटतं आपली कमसीन कमरिया दिसेल की काय त्याच्यातनं आणि आपली फिगर दिसेल म्हणून तो बेल्ट बांधून करपचून बांधून येते. काय त्या अवतार, खड्डे बुजत नव्हते बापरे. मला वाटतं खूप हार्ड ट्राय केलंय खड्डे बुजवायचं. तो फोटो टाकलाय त्याच्यामध्ये हिचं थोबाड बघा, चमको कुठची तेलकटी, काय तो एवढं पांढरा फट्टक. म्हणजे आता तर ते खड्डे ना बुजण्या पलीकडे गेलेले आहेत. जिथे तिथे खड्डे आहेत. वरचा थोबडा लपवायला गेली तर खालचा खड्डा उघडतो, खालचा बुजवायला गेली तर वरचे खड्डे उघडतात. अशी अवस्था झालेली आहे. आता मावसाडचं काय झाकू आणि काय दाखवू असं झालेलं आहे तिचं. मुखडा छुपायगी तो तुकडा दिकायगी. आणि बोचूमन तिचं असं मागचं दाबू तर पुढचं बाहेर येत आहे, पुढचं दाबू तर मागचं बाहेर येत आहे. तर ती दोन्ही पोझिशनमध्ये फोटोत पोटबीट दाबून उभी राहते. पण जिथे व्हिडिओमध्ये बघा कशी बागाबॉयसारखी अशी उभी आहे. तिचा फोटो पण मी लावेनच बागाबॉय, तर तुम्हाला दिसेलच मी काय म्हणते ते. आणि बोंबाडचं तर मी काय बोलू. बोंबड्या तू काही अजिबातच काही असं वाटत नाही आहेस. आणि काय म्हणजे मी बारीक वाटते आणि स्वतःचीच लाल, काय काय बारीक बिरीक काय नाही आहे. तू बुटक बैंगन आहे, तुझी आवडती आहे ना वांग द वांगाडी, वांगो एंजामी एन्जॉय एंजामी वांगो वांगाडी, कुकू 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 कुकू, काळं भरताचं वांग. मावसाडीचे 42,000ची साडी घेऊन पैसे संपले वाटतं, घरूनच जेवून गेली. आता तुम्ही मला सांगा, एखादी व्यक्ती आता माहिती आहे प्लॅन आहे फ्रेंड्स बरोबर आपण भेटणार आहोत, तर तिथे आपण एकत्र लंच करणार आहोत, तर कोण असं असेल जे घरून जेवून जातं. ही मुद्दामून घरून जेवून गेली कारण आता हिच्याकडे नाही चवन्नी पण उरली नाहीये. म्हणजे मग मी जेवली नाही, मी पैसे देणार नाही. इन्स्पायर्ड बाय मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टर्फलो उचलणार नाही. तर हिने त्याच्यातनं युक्ती केली की आता चच्चूकडे काय पैसे बिसे नाही आहेत आणि आता सगळे संपलेले आहेत. आणि खरं ना म्हणजे आपण असं ह्याच्यातनं एक प्रूफ झालं की ना ती वाईब असते, एक वाईब. म्हणजे तुम्ही ना मनाने श्रीमंत असल्याशिवाय किंवा तुम्ही खरंच तुमचं ते ना तुमच्या तो ऑरा असावा लागतो. ते तुम्ही असं दिखावा नाही, पैशाचं सोंग करता येत नाही, हे खरंच आहे. आता हिचंच बघा ना, आता हिला इतके फ्रीचे प्रोडक्ट्स मिळतात, इतकं मॅक जिवॉन्शी वगैरेच्या गोष्टी करते आणि कपडे वगैरे पण असे कुठले घेत असते ना, ब्रँडचे वगैरे घेत म्हणजे फुकट लाटत असते. पण ते नाहीच ना. अवतार बघा काय करून गेली. ते केस बघा ना, ती फ्रंट साईडच्या फोटोने चांगली दिसते ना बॅक साईडच्या, सगळ्या त्या लाईनमध्ये बेकार. म्हणजे ते आकार उकार वगैरे असणं ती गोष्ट वेगळीच आहे, ते तर आपल्या हातात नाही आहे. पण जे आपल्या हातात आहे त्याची पण हिने वाट लावलेली आहे एकंदरीतच. कसले फुकट प्रोडक्ट वापरून. आणि बाकीच्यांचं चला बाबा, आता त्या बोंबाडकडे त्या मण्यार ट्रम्प कार्डमुळे तरी काहीतरी थोडा पैसा आला आहे, तर थोडं तिची पण काय तीच लायकी आहे म्हणा. पण ती थोडं काहीतरी शो ऑफ करते काहीतरी, म्हणजे करू शकते इनफॅक्ट. आणि बोचूमॉन तर काय, ती तर आहेच म्हणजे बऱ्यापैकी सधन फॅमिलीतनं येते ती. आईकडे पण तिचं बऱ्यापैकी होतं, म्हणजे सासरी तर आता काय प्रश्नच नाही, बल्ले आहे आपलं हे छाचूआईच्या जीवावर. आणि आता छाचूआईला पण चढिगणा करून दाखवून अजून कमवते. सो त्या पॉईंटवर मी येणार आहे थोड्या वेळात. आता काय बोलू आणि काय नाही तेच तर झालंय ना मंडळी. पण मावसाळकडे काय आहे, मावसाळकडे तर काहीच नाही. ते फक्त एकच, पप्पा माझे असे आहे, पैसे आणायचे आणि अशी बॅग रिकामी करायची आणि ओतायचे, ते एकच, त्या झोनमध्ये आहे ती. बस त्याच्या पुढे कधी तिने पैसा बघितलाच नाही. आणि कधी तो म्हणजे कितीही आव आणला ना तरी ती दारिद्र्य रेषेखालचीच बाई वाटते. चच्चू तर काहीच देऊ शकत नाही. चच्चूचं तर बघा, अवतार बघा, हिच्याकडे बघून असं वाटतं का म्हणजे एक नवऱ्याने सुखवस्तू ठेवलेली बाई कशी असते, त्या मावसाडकडे बघून म्हणजे अजिबातच वाटत नाही. एकदम
किती काही केलं ना, किती फुदकली, घरून जेवून गेली यार ही बाई. आणि तिथे जाऊन म्हणते की मी तर काही खाल्लंच नाही आहे. म्हणजे आता ती बोचू बिल भरणार, बोचू तर प्रसिद्धच आहे, पण ॲटलिस्ट म्हणजे तो तिचा चांगला गुण तरी म्हणता येईल की ॲटलिस्ट ते तरी ती करते, ते पण ते करायला ती मागे पुढे बघत नाही, मग ते कोणीही असू दे. तेवढा तरी दिलदारपणा आहे हिच्याकडे, तर ते पण नाही. आणि ही काय मोठ्या मोठ्या गोष्टी करते, आम्ही तिकडे येऊ द्या, तू पूर्ण खर्च कर, आम्ही तिथे. अगं तू गटाराच्या पलीकडे जा मोठी. आणि त्या बोंबाडचं बघितलं काय ते, बाप रे, ती पहिले बडीशेप उचलली, ती बडीशेप अर्धेच चमचा भरली म्हणून तो चमचा पूर्ण अख्खा त्याच्यामध्ये खुपसला आणि एवढी बचका भर बडीशेप उचलली तिने आणि कोंबली होती तोंडात. व्हिडिओ संपेपर्यंत त्या तोंडातनं काढत होती दातात अडकलेली बडीशेप. कसली म्हणजे काय बाई आहे यार. म्हणजे खरंच म्हणजे मला असं वाटतं हे कुठले जन्मोजन्मीचे भिकारी एकत्र भेटले. अखंड भिकारी संघटना आजपासून नवीन नाव. आणि बोंबाडची पण चांगलीच फाटलेली. तिला वाटलं की आता ही आली आहे फॉरेनची ठोसरीण, तर आता हिच्याकडनंच भरवतायत की काय बिल. आणि म्हणून बोंबाडच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले. आणि मग नंतर मग जेव्हा बोचू आणि बोलली की नाही म्हणजे मी भरते म्हणून आणि आम्ही तुझ्याकडे येऊ, बोचू येऊ शकते काय भरोसा नाही. पण ही गटाराच्या अलीकडची, तिच्याकडनं काय नाही बाबा. ती सगळं फुकट खाल्ला आणि ढेकर मारला आणि घरी जाऊन आणि काय काय फटाफटी पण मारले असतील. तिथं बसलेली आणि स्कॉलरशिप देतो आहे म्हणे मुलगा. 6-9चा विचारलं तर 42 सांगतो स्कॉलरशिप देणार आहे. अरे 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 काय खरं नाही रे बाबा. त्या पोराकडे लक्ष दे मावसाड. तुझं तर कशातच काय नाही आहे. तुझं ते एवढं करून एवढं लक्ष देऊन पण तुझं थोबाडाचं तर काय नक्षा बदलणार नाही आहे, तुझी आर्थिक परिस्थिती बदलणार नाही आहे, काहीच बदलणार नाही आहे. तरी फालतूगिरी बंद कर. थोडं त्या मुलाचं तरी भविष्य सुधरव, नाहीतर तिथेच राहणार पिढ्यानपिढ्या. हा अब्बाजीच्या जीवावर आणि तो त्याच्या डब्बाजीच्या जीवावर, म्हणजेच चच्चूचा जीव. अरे 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 काय रे बाबा, काय परिस्थिती आहे. स्कॉलरशिप दाखवते आणि त्याच्यामध्ये पण चाललेलं की मी कसं व्हिडिओ एडिट करते आणि मी कसं बघते आणि मी बघूनच टाकते. आणि हे कोण बोलत होतं? द हुशार बोंबाड. मी पण असंच करते. मी व्हिडिओ एडिट वगैरे करते आणि मी नंतर आहे ना सगळं चेक करते आणि तरी माती खाते. कारण काय माहिती आहे, माझा दराराच असा आहे मंडळी. दरारा छुपाए नहीं छुपता ये वो हसी राज है. म्हणजे ज्यांची चूक झाली नसेल ना त्यांच्या पण हातून चूक घडते आणि मग ती अशी म्हणजे गॉसिप गर्लला आयत कोलीत देतात हातात हे लोक. असले ते माकडछाप लोक काय बोलतात, एडिटिंग करतात म्हणे. बोंबाडला तर कसं उठता बसता पकडत असतो, झोडत असतो, तरी पण हिंमत होते तिची बोलायची. आणि ही बोचुमन सगळ्यांचे दाखवून झाले चाबो. पोरीला नाही सोडलं, भाचीला नाही सोडलं, आता कोण नाही तर त्या सासूला पण नाही सोडलं. आणि म्हणे की मी एडिटिंग करून आमचं व्हिडिओ चेक करून टाकते. कसलं डोमलाचं चेक करते. आणि ही मावसाड, हिचं एडिटिंग म्हणजे फक्त खड्ड्यांवरच फोकस असतो. सो एकंदरीतच हे मीटअप म्हणजे एक कॉमेडी शो होता. अक्षरशः म्हणजे एकमेकांची इज्जत काढत होते एकमेकांचा. म्हणजे जो तो आपापल्या व्हिडिओमध्ये समोरच्याला कसं खाली दाखवता येईल, फक्त बोलायच्या गोष्टी आहेत की बाबा आम्ही एकत्र आणि एकमेकांना घेऊन वगैरे एकमेकांची कशी वाट लावायचं ना. ह्यांना दुसरे आणि कोणी काय करण्याचं काही हेच नाही आहे. लोक स्वतःच एकमेकांची वाट लावायला तुललेले आहेत. जसं की ते दिसण्यावरनं आणि असं मी कशी आणि मी फिट आहे का आणि मी बारीकच आहे का. आणि इतकं म्हणजे स्वतःच्याच बाबतीत त्यांना इतकं कमीपणा आहे, इतकं न्यूनगंड भरलेलं आहे ना यांच्यामध्ये की ह्यांना खरं म्हणजे कॉन्फिडन्स हे दुसऱ्यांना काय देणार, हे दुसऱ्यांना काय इन्स्पायर करणार. ह्यांनाच गरज आहे इन्स्पिरेशनची. आणि ह्यांच्या मैत्रिणी तर आणि ते ढासळवत आहेत. जो उरला सुरला आहे ना ते पण ह्यांचं असेच मीटअप होत राहिले ना तर तेवढा पण नाही राहणार. काय तर म्हणे ती कोणती आलेली नवीन बकरी, ती म्हणे हिला बोचूला की तू रेड ड्रेसमध्ये तर एकदम कडक माल दिसत होती. बरोबर, एकदम कडक मालच दिसत होती ती. मालच म्हणतात तसल्या बायकांना. असतात ते तिथेच साऊथ बॉम्बेलाच उभ्या राहतात. त्या तरी हिच्यापेक्षा चांगल्या दिसतात. जोकर छाप काय ते गाल रंगवले म्हणजे झालं हिचं.
आणि नेहमीच मला त्या बायकांसाठी रिस्पेक्ट राहील, कारण ते आपल्या पोटा पाण्यासाठी करतात आणि जे करतात ना ते डंके की चोटपर करतात. ह्यांच्यासारखं नाही असं लपून छपून असले धंदे करत, जिजा सालीवाले आणि योयो टू शोयो आणि नेहमी दुसऱ्या पुरुषांवर हात मारायचं असले स्वप्न आणि विचार करत. आणि एक दुसरी आहे ती तर काय मिडनाईट कम्फर्टशिवाय तिला काही आठवतच नाही, काही दिसतच नाही. आता पण ती फक्त तेवढंच मिस करत असेल, नाही तर त्याची पण सोय कुठे झाली असेल तर ते पण मिस नाही करणार ही बाई. आता येतं का तोंडातनं नाव मुलींचं? जरा पण येतं का माझ्या मुली काय करत असतील की काय, मला आठवण येते का त्यांचं काय विचार? काय नाही, सुटली आहे अक्षरशः. तर त्या बायकांशी पण नका कम्पेअर करू, नका त्यांचं पण नका, त्यांचं तरी खूप वर्चस्व आहे. त्यांच्या लेवलला पण या कधीच नाही जाऊ शकणार, कारण या भिकार बायकांची कुठलीच लेवल नाही आहे. आणि जेव्हा बोचू आणि हे सगळे सांगत होते की ही आहे ती चौथी, ही आहे, तर मासाड म्हणते हो मी चतुर्थ, मी चतुर्थ. हो तू आहेसच चतुर्थ श्रेणी, तुझी श्रेणीच ती आहे, स्वतःच तोंडाने कबूल केलं. तू चौथी फेल, चतुर्थ श्रेणीतली बाई आहेस तू, गटारूपशी. चल आता कामाला लाग, मास्क बांध आणि उत्तर गटारात. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मंडळी, या बोंबाडचं ना खोटं बोलून बोलून एका साईडचं तोंड वाकडं झालंय. बोंबाड, ऑन अ सिरियस नोट, चेकअप करून घे, नाही तर तू स्वतःचे व्हिडिओ बघ, एका साईडला झुकतंय तुझं तोंड. इतकं खोटं बोलू नकोस, नाहीतर मग मला असं वाटतं मला अजून खोटं बोलायचं होतं, पण आता मी का करू, माझं तोंडच वाकडं झाला. नाहीतर ते कसले इंजेक्शन घेते ना त्याच्याने पण झालं असेल. बाबा काय सांगता येत नाही, हिच्या नादी लागू नका. म्हणते मी फ्लक्झमबर्गचा टाइम चेंज नाही करत, माझ्या फोनवर मी इंडियाचा ठेवलाय आणि मी वॉचवरती तोच ठेवलाय. म्हणजे मला माहिती असतं तरी पण मी असं ठेवलाय, मी असा ठेवलाय फोनवर. अगं येडी बोंबडे, फोनवर पण तू एका ॲट अ टाइम दोन्ही टाइम बघू शकते, 2 टाइम तू ठेवू शकते, 2 वेगळ्या रिजनचे, 2 वेगळे टाइम झोन. अरे चौथी फेल, कसला शो ऑफ करते? जा ना फ्लक्झमबर्गला जा, तुझी सेटिंग लावली आहे मी. जा तू तिकडे जा, वाट बघते तुझी काहीतरी स्पेशल. काय ते तुला कळेलच, बोलू आपण हा, आणि मला पण दिसेलच. आणि ती एक लाळघोटी लांछन, तिचं तर मला नाव बिव कोणी विचारू नका, मी आधीच सांगते. आणि ऑन अ सिरियस नोट, एकही कॉमेंट आली नाही पाहिजे, मी सगळं उडवून टाकणार. कोण होती ती चौथी आणि कोण होतं ते मला विचारू नका, मी त्यांचा ठेका घेतलेला नाही. पण जस्ट ती त्या ह्याच्यामध्ये होती म्हणून मी तिच्याबद्दल 4 शब्द बोलते. आणि काही क्वेश्चन असे होते तिच्या रिलेटेड जे मला नव्हते विचारले, पण तिथे कॉमेंटमध्ये आले होते त्यांच्या इथे, तर त्याच्या संबंधित मला बोलायचं आहे. तर ती जी लांछन आहे, तर लोकांनी असं लिहिलेलं की त्या लांछनने या बोंबड्याला टॅग केलं आहे, पण बोंबड्याची तर ही पण लेवल नाही आहे की ती टॅग करेल, तर तिने काही हिला टॅग वगैरे केलेलं नाही. तर ऑब्व्हियसली ना ह्याच्यावरनंच कळतं की जे हे मोठे मोठे डेंगे हाकते की सगळ्यांना एकत्र, हिला साधं टॅगही करता आलेला नाही. आणि त्या लांछनने हिला टॅग केलं आहे, तर त्या लांछन काय कोण मोठी लागून नाही गेली की काय बाबा खूप महान नाही आहे ती की तिने टॅग केलं आहे. ते असं आहे की हिला त्यांची गरज आहे, म्हणजे लांछनला गरज आहे. ह्या मोठ्या मोठ्या ताई आहेत, लांछन कोण नाही आहे, लांछन फक्त अंडी आहे. ती चड्डी कशी इकडे तिकडे जाऊन, ती बरखा कशी सगळ्यांच्या मीटअपला घुसून स्वतःचं चॅनल ग्रो केलं, तर तोच प्रकार आहे या लांछनचा. म्हणून त्या लांछनने टॅग केलं, हिने नाही टॅग केलं. ही कशाला तिला वर आणेल? तर ही असलियत आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधनं ह्यांची असलियत कळते, पण ते अंड्यांना दिसणार नाही, कारण अंड्यांच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली आहे एकदम करकचून. आतापर्यंत डोळे पार फुटून ह्यांच्या ताया त्याच्याने गोट्या खेळत असतील, अंड्यांच्या डोळ्यांच्या गोट्या करून. आणि बोंबड्याचा आणि त्या लांछनचा गॉगल पण सेम होता. अगं बोंबड्या, बस इतकंच मला बोलायचं आहे आता बोंबड्याबद्दल. अगं बोंबड्या, पण मायकल जॅक्सन तूच. ॲक्च्युली ना बोंबड्या शक्ती कपूर आणि मायकल जॅक्सनचं मिक्सचर आहे. आणि ती एक कोणतरी बाई भेटली बोचूमॉनला तेवढीच, बरं त्या व्यतिरिक्त कोणी एकही सबस्क्रायबर किंवा एकही कोणी यांना साधी ओळख पण दाखवली नाही या भर मुंबईमध्ये. सो हो, यू डझंट बिलॉंग हिअर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी मुंबई का निवडली माहिती आहे? कारण मुंबई या असल्यांना भीकच घालत नाही. हे नाहीच आहेत, आमच्या मुंबईचे नाहीच आहेत, हे घाण नकोच मुंबईमध्ये, म्हणून हे मुंबईत आले. दुसरीकडे कुठे गेले असते ना तर तिथे लोकांनी यांना धुतला असता चांगलाच, म्हणजे यांचं चांगलं बाजार उठवला असता जिथे असते ते. टाकली बोंबल, बचमन, मावसाड, गटारोपशी, गटारुंगी.
पण मुंबई कशी आहे ना, मुंबई सगळ्यांना प्रेम देते, मुंबई सगळ्यांना आपलंसं करून घेते. पण ज्यांना नायक उभं करायचं ना, त्यांना अजिबात अजिबात म्हणजे परत परत दाखवून देते की यू डोंट बिलॉंग हिअर. सो गेट लॉस्ट, निकल लौटियन. सगळे फुसके ढुसके गंदी नाली के किडे ह्यांचं आम्ही सकाळी फक्त एकच करतो. सकाळी उठतो आणि ह्यांच्या नावाने ओम फट्ट स्वाहा. बावसाडे काय ते कुठून कुठून ढापून स्टेटस टाकते ना, त्याच्यावरनं कळतं की तुझी किती फाटली आहे ते. अख्खा दिवस मला वाटतं हलत पण असशील ना, किंवा जाऊ देता म्हणजे काय पण करत असशील ना, म्हणजे चमचा हलवत असशील म्हणते मी, ढवळत असशील, तेव्हा पण तुला माझीच आठवण येत असेल की बाबा याच्यात काहीतरी बोलली नाही पाहिजे, हे नको बघायला, हे नको कळायला. असं म्हणजे उठता बसता आखता मुत्ता तुला माझीच आठवण येते याच्यावरून. हे सिद्ध झालंय. म्हणजे आनंद तरी लूट ग बाई. आनंदी नुसतं बोलून होत नाही कोणी, ते असावं लागतं. ते कोणाला सांगावं लागत नाही की मी मी खुश आहे, मी खुश आहे, मी खुश हूँ, मी खुश हूँ, असं नाही. ते दिसतं, ते आपोआप कळतं. जी व्यक्ती आनंदी आहे, उत्साही आहे आणि मैत्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या भावना आहेत ना, त्या आपण आपोआप सेन्स करतो. हेंचू हेंचू हेंचू, आम्ही खुश आहोत, आम्ही हॅपी आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत, पण आम्ही आमच्या हॅपीनेस आणि आमचं सक्सेस सेलिब्रेट करतोय. पण काही लोकांचा दृष्टिकोन असा आहे, काही लोकांचं हे सगळे स्टेटस आहेत ना, हे स्टेटस टाकताना ना जरा अक्कल, अगं नाही ग चौथेल, केमिकल लोचा आहे ना तुझा. तर काय आता तू उसाच्या मळ्यातनं बाहेरच आली नाही, शाळेत जायच्या ऐवजी उसाच्या मळ्यात जाऊन बसायची, कशाला ते तुलाच माहीत. तर आता काय बोलणार ना, तुझ्याकडनं दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो. आणि मावसाडच्या इथे कोणतरी जाऊन म्हणते की तिच्या विरुद्ध कंप्लेंट करा. जा कर जा. अरे ती इतके दिवस कोर्ट कोर्ट खेळते, तर काय झोपले का तुम्ही? हां, परत 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 झालं, ते सगळं करून झालं. तुम्हाला काय माहिती आहे अंडे? उभा तुम्ही तिथे बसून, दुसरं काय जमत नाही तुम्हाला. हे उभून पण काय नाही, सोडतातच. त्याच्यातनं पण पिल्लं बाहेर नाही येत, नसबंदी झालेले. सो असो तर मग म्हणजे याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडला असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत आणि त्याच जुन्या कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. एकदम दाबून जेव्हा, पॉडकास्ट ऐका आणि मज्जा मारा. पार्टी करेंगे, पार्टी ओव्हरनाइट, पार्टी ओव्हरनाइट बेबी, पार्टी ओव्हरनाइट. आज बोतला खुलने दो. एन्जॉय ऑन दिस नोट. सी यू टुमॉरो. टेक केअर. बाय बाय. मासलामा. लव यू ऑल.